मंत्रीजी, काय झालं या लोकांना? लोक आम्हाला ऐकवलेल्या गोष्टी ऐकवतायत किंवा एखादी छोटीशी गोष्ट ऐकवतायत? आम्हाला मोठी गोष्ट ऐकायची आहे, जी महिनोन महिने संपणार नाही. जो आम्हाला अशी गोष्ट ऐकवेल त्याला आम्ही आमचं अर्ध राज्य देऊन टाकू, अशी घोषणा करा. गोष्टीच्या बदल्यात बक्षिसापर्यंत ठीक होतं, पण गोष्टीच्या बदल्यात अर्ध राज्य? पाणी आता डोक्याच्या वर गेलं होतं. सारंगाने युवराजाला धडा शिकवण्याचं ठरवलं. ना जळतो आगीमध्ये ज्याला वाहवू शकत नाही पाणी. आठवायला लावेन मी नाणी, अशी ऐकवेन मी कहाणी. युवराजांना सांगा, मी त्यांना मोठी गोष्ट ऐकवायला आलो आहे. युवराज, बऱ्याच काळापूर्वीची गोष्ट आहे. एका शेतकऱ्याची मेहनत फळाला आली आणि त्याच्या शेतात ऊसाचं भरपूर पीक आलं. ऊसापासून बनलेल्या साखरेला पोत्यांमध्ये भरून सुरक्षिततेने गोदामामध्ये ठेवून देण्यात आलं. आणि गोदामामध्ये कोण होतं माहितीये? कोण होत? मुंग्यांचे सरदार. जेवण त्यांच्या समोर होतं, भूक त्याच्या आतमध्ये. त्याने साखर उचलली आणि घेऊन गेला. मग आला दुसरा आला, तिसरा गेला. गोष्ट ऐकता ऐकता रात्र झाली, पण सारंगा त्याची गोष्ट सांगतच चालला होता. मग ती लपून छपून बघा, कोणाली लपून? मुंगी, ती सुद्धा एक दाणा घेऊन गेली. गोष्ट ऐकता ऐकता 2 दिवस निघून गेले, पण सारंगाची गोष्ट संपतच नव्हती. मग एक आली धावत. कोण? मुंगी. 2 दिवस झाले. मुंग्या कधी लपून येतायत तर कधी पळून येतायत. पुढे काय? शेतकऱ्याचं काय झालं? तो परत आला. कोण? शेतकरी? नाही, तो मुंग्यांचा सरदार, जो आधी एक कण घेऊन गेला होता ना. तो पुन्हा कण घेऊन जाणार? हो, मुंग्या हेच तर करतात ना. बस बंद कर तुझी गोष्ट. मला नाही ऐकायची तुमची गोष्ट. जशी आज्ञा युवराज. माझी गोष्ट अजून पूर्ण झाली नाहीये, पण तुम्ही ऐकण्यापासून मागे होताय. म्हणजे मी पैस जिंकलोय. म्हणूनच तुम्हाला तुमचं अर्ध राज्य मला द्यावं लागेल. युवराजाला अंदाजही नव्हता की त्याची गोष्ट ऐकण्याची सवय इतकी महागात पडेल की त्याला अर्ध राज्य गमवावं लागेल. पण त्यांनी जे वचन दिलं होतं ते तर त्याला पाळायचंच होतं. महामंत्री तुम्ही? मंत्रीजी, तुम्ही हे अर्ध राज्य मिळवण्यासाठी केलं का? नाही युवराज, राज्य चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी. मला क्षमा करा मंत्रीजी. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.